वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमः. मायसेल्फ पक्कन देदाश्चवन बीएमएस पाणी सोड. तर तुमच्यासमोर मी आज आणलेले संहिता अध्ययन सिम्प्लिफाईड सिरीज. यामध्ये आपण पहिल्या पार्टमध्ये एकदम बेसिक थिअरी पार्ट चरक संहिताचा घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आहे ते आपण बघणार आहोत. तर हे नीट काळजीपूर्वक बघा आणि हे 1x स्पीडमध्येच बघा. 1.5 किंवा 2x स्पीडमध्ये लावू नका, कारण की तुम्हाला ते समजणार नाही. तर चला सुरू करूया आपण यामध्ये. तर यामध्ये जर बघितलं मित्रांनो, तर आपण मागच्या याच्यामध्ये आयुचे प्रकार बघितले होते आणि त्यांची लक्षणं बघितली होते. तर आता यामध्ये समोरचा पार्ट बघत आहोत आणि ते हा श्लोक इम्पॉर्टंट आहे. तर हे श्लोक तुम्ही टिक करून घ्यायचं. आणि यामध्ये त्यांनी काय सांगितले की शरीर इंद्रियम सत्वातम संयोगी धारे जीवितम नित्यग अनुष्य बंधश्च पर्याय उच्चते. त्याचा अर्थ जर बघितलं मित्रांनो, तर शरीरामध्ये जर बघितलं तर आयुचे लक्षण पर्याय आणि आयुर्वेदाची उपयोगिता असं त्यांनी उपयोग हितता त्यांनी सांगितलेली आहे. तर यामध्ये जर बघितलं तर ते शरीर इंद्रिय मन आणि आत्मा यांच्या संयोगाला आयु असे म्हणतात. हे आपल्याला परिभाषा सांगितलेली. हेच तुम्हाला मी रचना शरीर पहिल्या चॅप्टरमध्ये तुम्हाला एकदम विस्तारपूर्वक सांगितलेले. रचना शरीरची आपली प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये तुम्ही बघू शकता. हेच ते इथं सांगितलेले की धारी जीवित नित्यक आणि अनुबंध हे आयुचे पर्याय आहेत. धारी जीवित नित्यक आणि अनुबंध. त्यानंतर आयुर्वेद हे अत्यंत पवित्र असा वेद आहे मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला चिकित्साच्या दृष्टीने सांगितलेले आहेत. आता हेच विवेचनमध्ये त्यांनी सांगितलेले की मातेच्या गर्भाशयामध्ये जेव्हा शरीर म्हणजे काय त्यांचे डेफिनेशन सांगितले की मातेच्या गर्भाशयामध्ये शुक्र आणि रज यांचा संयोग होतो, त्यामध्ये आत्म्याचा प्रवेश होतो. त्यावेळी जे एक स्वरूप कलल असा गर्भ तयार होतो, त्याला आपण गर्भ असे म्हणतो. आणि वायू त्यांचे निरनिराळे विभाग करून अंगाची निर्मिती करते. अग्नीमुळे त्या काय होते परिपक्वता येते आणि जलामुळे आर्द्रता येते, पृथ्वीमुळे आकार येतो, आकाशामुळे त्याचा वाढ होतं. अशा रीतीने गर्भाचा विकास होऊन पाय नाक कान नितंब असे अवयुक्त गर्भ होते, त्यावेळी त्याला शरीर असे म्हणतात. रचना शरीराच्या पहिल्या चॅप्टरमध्ये डेफिनेशन आहे, त्यांचं श्लोक पण सांगितलेले आहे, तेच इथं उद्देशून सांगितलेले. त्याच्यानंतर इंद्रिय हे 10 असतात मित्रांनो. इंद्रिय कोणते इथं श्रोत त्वचा नेत्र जिव्हा नासा ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत. हस्त पाद गुद उपस्थ आणि वागेंद्रिय हे 5 कर्मेंद्रिय. MCQ मध्ये वायवामध्ये हे विचारतात, हे पाठ करून घ्या इंद्रिय कोणाला म्हणतात. आता सत्व जर बघितलं मित्रांनो, तर सत्वालाच आपण मनालाच सत्व असे म्हणतो. मन हे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय यांच्या गुणांनी युक्त असतो, भयात्मक मन असे सुद्धा म्हणतो. आत्मा याला जर बघितलं तर आत्मा हे चेतना ज्ञान यांना जोडलेले असते. शरीर इंद्रिय आणि मन यांच्या समवेत जेव्हा आत्मा असतो तेव्हाच त्याला जीवन असे म्हणतात, तेव्हाच आपण त्याला शरीर असे म्हणतो, हे लक्षात ठेवा. आता हेच तुम्हाला इथं सांगितलेले की आयु कशाला म्हणले. या आयुला दुसरे नाव जर बघितले तर धारी जीवित नित्यक अनुबंध असे सांगितलेले. धारी म्हणजे काय, आपल्या शक्तीने जे रस रक्तादी धातूंचे संवहन क्रियांचे संचालन करून शरीरांचे जे विघटन होण्यापासून रक्षण करतो, त्याला धारी म्हणतात. जीवितचा अर्थ जर बघितलं तर जो श्वसन पचन आहरण निहरण इत्यादी क्रियांनी प्राणांना धारण करतो, त्याला जीवित असे म्हणतात. नित्यगची डेफिनेशन जर बघितले तर जे प्रतिक्षण जात असते त्याला आपण नित्यग असे म्हणतो. अनुबंध जर बघितले तर प्रत्येक क्षणाला बदलत असणाऱ्या शरीरात राहून नष्ट होणाऱ्या शरीरातून पुढच्या प्रत्येक क्षणाला बदलत असणाऱ्या शरीरात येणाऱ्या शरीराशी आपले संबंध सतत जे स्थापन करते त्याला अनुबंध असे म्हणतात. अशा पद्धतीने त्यांनी हे डेफिनेशन केलेले आणि हे सर्व डेफिनेशन तुम्हाला पाठ करायचे आहेत आणि लक्षात ठेवायचे आहेत. MCQ मध्ये वायवामध्ये विचारतात. चेतना आवृत्ती म्हणजे काय, गर्भावस्थेमध्ये पासून मृत्यूपर्यंत कोणत्याही प्रकारचे शरीरापासून न दूर होता किंवा न बांधता शरीराबाहेर ज्याचे अस्तित्व असते, चेतनेला सतत राखतो, त्याला चेतना अनुवृत्ती असे म्हणतात. हे लक्षात ठेवा, चेतना अनुवृत्ती कशाला म्हणतात. त्याच्यानंतर समोर त्यांनी आयुर्वेदाचं अत्यंत पुण्यकारक पुण्यतम असे सांगितलेले. ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अर्थवेद अधिकांशामध्ये परलौकिक फल देणारे आहे आणि आयुर्वेद ही इहलोकातच नाही तर प्रत्यक्ष फल देणार आहे. पुण्यकारक असल्याने परलोकासाठी सुद्धा कल्याणकारी आहे. अशा पद्धतीने आयुर्वेदांनी त्यांनी डेफिनेशन सांगितलेले आणि तेच इथं तुम्हाला मांडलेले आहे. त्याच्यानंतर समोर जर बघितलं मित्रांनो, तर समोर आपल्याला हे SCQचा पॉईंट येते, सामान्य आणि विशेष यांचे लक्षणं. तर तुम्हाला एकतर सामान्य विचारेल किंवा त्यांचे कर्म स्पष्ट करा किंवा त्यांचे प्रकार वर्णन करा, असं तुम्हाला SCQ येईल. तर त्या हिशोबाने तुम्हाला हे करायचे. यांचा श्लोक हे तुम्हाला पाठ करायचं आहे. हे श्लोक आहे. तर सामान्य आणि विशेष यांचे लक्षण जर बघितले तर सामान्य काय असते मित्रांनो, सामान्य नेहमी सर्व भावांचे जे द्रव्य गुण कर्म यांचे वृद्धीचे कारण असते आणि विशेष नेहमी सर्व भाव जे द्रव्य गुण कर्म आहेत त्यांचे रासाचे कारण असतो. सामान्य हे वृद्धीचे कारण असतो जे शरीरामध्ये असतो आणि विशेष हे नेहमी
ऱ्हासाचे कारण असतो. ते जर सांगितलेले की जे आपले दोष धातू मल आहे त्यांची वृद्धी जर झाली तर त्याला सामान्य हे कारण असतो, आणि त्यांचेच जर क्षय जर झालं तर त्यांना विशेष हे कारण असतो. अशा पद्धतीने त्यांनी हे श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेले. तेच समोर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले की सामान्य द्रव्य गुणकर्म यांचे सारखेपणा पदार्थामधील एकमिकता ऐक्य भाव निर्माण करते, आणि विशेष काय करते त्यामधील भिन्न भिन्न गुण असते त्यांच्यामध्ये वेगळेपणा भाव निर्माण करतो. सामान्य पदार्थामध्ये समान जाती असते, प्रयोजन असते, गुणधर्म असते, समान उपयोगाचे असतात, आणि विशेषमध्ये काय असते भिन्न असते, विपरीत गुण असतात. अशा पद्धतीने त्यांनी फरक स्पष्ट केलेले की सामान्यमध्ये एकमेकांमधील समान गुणता असते, विशेषामध्ये फरक असतो आणि भिन्न भिन्न असतात, असं त्यांनी या श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे पण श्लोक इम्पॉर्टंट आहे, हे पण पाठ करून घ्या. त्याच्यानंतर आता समोर तुम्हाला जर समजा SQ मध्ये विचारलं सामान्याचे गुण कर्म लिहून त्यांचे प्रकार लिहा, तर सामान्याचे 2 प्रकार पडतात. आता कोणते सामान्याचे 2 प्रकार पडतात, तर परसामान्य आणि अपरसामान्य असे 2 प्रकार पडतात. परंतु मेन जर प्रकार बघितले तर चक्रपाणींनी आपल्याला समोर सांगितले ते बघूया. तर यामध्ये जर बघितलं तर पर कोणाला म्हणतो आणि अपर कोणाला म्हणतो आपण ते बघूया. तर व्यापक क्षेत्रातील सामान्याला परसामान्य असे म्हणतात आणि सीमित क्षेत्रातील सामान्याला अपर असे म्हणतात. अशा पद्धतीने त्यांनी परसामान्य आणि अपरसामान्याचे डेफिनेशन सांगितलेले. तर परसामान्याचाच इथे उल्लेख पुन्हा त्यांनी केलेले की द्रव्य गुणकर्म या तिन्हीमध्ये असणारी पदार्थत्व जाती म्हणजेच परसामान्य असते, आणि की जे सत्ता असेही आता जे द्रव्यत्व आदी जातींच्या तुलनेत व्यापक क्षेत्रात असतात, द्रव्यत्व आदीपेक्षा सीमित क्षेत्रात असणाऱ्या घटत्व पृथ्वीत्व आदी जातींना आपण अपरसामान्य असे म्हणतो. जे द्रव्यामध्ये समजा तुलनेने व्यापक क्षेत्रात असते, जे द्रव्यत्व असते पण आधीपेक्षा सीमित क्षेत्रात असते त्यालाच आपण अपरसामान्य असे म्हणतो. अशा पद्धतीने त्यांनी या व्याख्यातून सांगण्याचा उद्देश केलेला आहे. तर समोर आपण चक्रपाणींनी जे सांगितलेले प्रकार ते इम्पॉर्टंट आहे, तेच तुम्हाला पेपरमध्ये पण लिहायचे, तेच लक्षात ठेवा. आणि ते म्हणजे हे सामान्याचे भेद, हे तुम्हाला जशाच तसंच पेपरमध्ये लिहायचे. ते एकदम छान प्रकारे नोट्स ज्यांनी बनवले असेल त्यांनी नोट्सतून लिहा, नाहीतर हे जशाच तसं लिहा. आता त्यांनी सांगितलेले की आचार्य चक्रपाणींनी काही आचार्यांच्या मतांचा उल्लेख करून 3 प्रकारचे सामान्य वर्णन केलेले आहेत. तर त्यामध्ये द्रव्यसामान्य, गुणसामान्य आणि कर्मसामान्य येते. तर आता द्रव्यसामान्य म्हणजे काय, तर द्रव्यसामान्य म्हणजे आपण त्यांचे डेफिनेशन बघूया. तर आपल्या समान द्रव्यांची वाढ द्रव्याने होते, आहे की नाही. आता मांस खाल्ल्याने समानाने समानांची वृद्धी होते असं त्यांनी सांगितलेले की मांस खाल्ल्याने मांसाची वृद्धी होते. तेच इथे द्रव्यसामान्याचं एक्झाम्पल सांगितलेले. गुणसामान्याचं जर बघितलं तर गुणसामान्यामध्ये एकता आणली जाते. जसे दूध हे शुक्रापेक्षा निराळे असून सुद्धा आपल्या मधुर गुणांच्या समानतेमुळे शुक्राची वाढ करते. आता हे बघा मित्रांनो, दूध आणि शुक्र हे एकसारखे निराळे असून सुद्धा परंतु ते आपल्या मधुर त्यामध्ये गुण असतो आणि त्यामुळे काय करते ते शुक्रांची वाढ करते. तर दूध हे शुक्रांची वाढ करत असल्यामुळे त्यांच्यामध्ये गुण सामान्य आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये कोणता गुण आहे तर मधुर सामान्य आहे, असं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर कर्मसामान्याचं एक्झाम्पल जर बघितलं तर कर्म सामान्य कार्य करणारे त्याला आपण कर्मसामान्य म्हणतो. आता सामान्य कार्य कशा पद्धतीने करते तर तेच तुम्हाला सांगतात की आता बघा, जसं समजा आस्य स्वरूप बसून राहणे आणि कर्म कपाच्या समान असून सुद्धा कपाची वाढ करते. आता आपण नुसतं सतत बसून राहिलो झोपून राहिलो तर त्यामध्ये कपाचा गुण वाढतो आणि त्यामुळे काय होते कपाची वाढ होते. हेच त्यांनी कर्मसामान्याचं उदाहरण सांगितलेले की कर्मसामान्यामध्ये त्यांनी अजून कपाच्या सतत बसून राहण्यामुळे कपाची वाढ होते असं त्यांनी कर्मसामान्याचं उदाहरण सांगितलेले. तर आता तुम्हाला हे सामान्याचे भेद द्रव्यसामान्य, गुणसामान्य आणि कर्मसामान्य हे समजलं का. आता याच्या समोर जर बघितलं मित्रांनो तर यामध्ये आपल्याला काही या मतांचे खंडन म्हणून दुसरं एक उदाहरण दिलेले, तर तेच उदाहरण आपण बघूया. तर दुसरे काही आचार्यांनी निरळ दृष्टीने सामान्याचे पुन्हा 2 सांगितलेले की अत्यंत सामान्य, मध्य सामान्य आणि एकदश सामान्य असे 3 भेद मानतात. व काही आचार्य या मतांचे खंडन प्रकारचे असतात आणि ते कोणते तर ते एक उभयवृत्ती सामान्य आणि एक एकवृत्ती सामान्य. उभयवृत्ती सामान्य जर बघितलं मित्रांनो तर ज्याप्रमाणे मांस वर्धक करते या ठिकाणी पोष्य आणि पोषक या दोन्हीमध्ये मांसत्व. आता मांस खाल्ल्याने मांस वर्धन होते असं त्यांनी उभयवृत्तीचं एक्झाम्पल सांगितलेले. एकवृत्तीचं जर बघितलं तर तुपाने अग्निवर्धन होते आणि धावण्याने वायुवृद्धी होते आणि बसून राहण्याने कफकारक होते. म्हणजे तूप जर खाल्लं आपण तर त्यांनी अग्निवर्धन होते, अग्नीचे वर्धन होते. जर समजा आपण जास्त प्रमाणामध्ये धावलो किंवा जास्त वातवर्धन कार्य केले तर त्यामुळे काय होते वायूची वृद्धी होते. आणि कफ जर समजा आपण सतत बसून राहणे सतत झोपून राहणे तर त्यामुळे काय होते कफकारक कार्य होते, त्यामुळे कफ वर्धन होते. अशा पद्धतीने त्यांनी हे 3 प्रकारचे एकवृत्तीचे उदाहरण सांगितलेले.
आता हे फक्त एक MCQ म्हणून लक्षात ठेवा, परंतु मेन जर बघितलं तर आपल्याला हे सामान्याचे भेद हे द्रव्यसामान्य, गुणसामान्य आणि कर्मसामान्य लक्षात ठेवायचे. त्यासमोर जर बघितलं तर सामान्यचं आपल्याला त्यांनी उदाहरण दिलेले आहेत आणि एक सारांश त्यांनी सामान्याचं सांगितलेले की सामान्य कशा पद्धतीचे असतात. तर इथं त्यांनी सामान्याचे गुण सांगितलेले की द्रव्य सामान्य शरीराच्या धातूंची वाढ करतात, गुण सामान्य त्या द्रव्यांच्या मधुरादी गुणांची वाढ करतात आणि अशा तऱ्हेने पार्थिवादी द्रव्य जे असतात ते शरीरातील पार्थिवादी धातूंची वाढ करतात. जे द्रव्य असतात ते द्रव्यांच्या समानाने शरीरांची धातूंची वाढ करत असतात. जे गुण सामान्याचे उदाहरण जर बघितले तर त्या द्रव्यांच्या मधुरादी जे गुण असतात त्या गुणांची वाढ करत असतात आणि जे पार्थिव द्रव्य असतात ते शरीरामधील पार्थिवादी धातूंची वाढ करतात. अशा पद्धतीने त्यांनी सारांश सांगण्याचा प्रयत्न केलेले आणि समोर ते म्हणतात की गुरुवादी गुणांची वाढ करतात. या तत्वसारानेच त्यांनी श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेले की सर्वदा सर्व भावांना सामान्य वृद्धी कारणम, अशा पद्धतीने त्यांनी या श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेले आणि समान गुणाने समान गुणांची वृद्धी होते. हे समजलं का? हे सामान्य गुण होते. आता समोर जर बघितलं तर आपल्याला विशेषांचे लक्षणं सांगितले आणि हे पण इम्पॉर्टंट आहे, तर काळजीपूर्वक बघा. आता विशेष कोणाला म्हणतो आपण? विशेष म्हणजे रासकारक आहे, जे रासाचे कारण असतो. विशेष हे विलग करणारा असतो आणि तेच पृथकत्वाचा जनक असतो. अशा पद्धतीने त्यांनी विशेषाची डेफिनेशन केलेली आहे की विशेष हे रासकारक आहे, रासाचे कारण असतो. आता चिकित्सेमध्ये विशेषाचे लक्षण त्यांनी विशेष महत्त्व सांगितलेले. तर चिकित्सेमध्ये कशा पद्धतीने महत्त्व आहे तेच आपण या पॅराग्राफमध्ये बघूया. तर त्यांनी सांगितले की कोणत्याही रोगांच्या चिकित्सेमध्ये स्पष्टपणे असे सांगितले जातात की जेव्हा देश, काल, मात्रा यांच्या विरुद्ध औषधांचा आपण युक्तिपूर्वक रीतीने प्रयोग केला जातो तेव्हा साध्य रोग नाहीसे होतात. म्हणजे काय त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेले, जर समजा आपल्याला एखाद्या रोगांची चिकित्सा करायची तर त्यांच्यामध्ये काय लक्षात ठेवायचे? देश, काल आणि मात्रा यांच्या विरुद्ध त्यांचा उपयोग केला तर त्यांचे रोगी काय होते? साध्य होतो. तर तेच आपल्याला इथं उदाहरण दिलेले की जर समजा आपल्याला वातविकार शमन करायचा असेल तर त्यामध्ये आपल्याला वायूच्या विपरीत गुण करतात. आता वायूचे विपरीत गुण कसे असतात बघा मित्रांनो. आता वायूचे गुण जर बघितले तर वृक्ष गुण असतो, परंतु त्यांचे विपरीत गुण जर बघितले तर स्निग्ध, उष्ण, गुरु, स्थूल, स्थिर, पिश्चिल अशा द्रव्यांचा आपण उपयोग जर केले तर वातांचे आपण शमन करू शकतो. जे वात द्रव्य असते त्यांचे आपण व्याधींचे शमन करू शकतो. आता तेच त्यांनी सांगितलेले की वायूच्या गुणापेक्षा विशेष असल्याने तेलाच्या उपयोगाने आपण वायूचा ऱ्हास होऊ शकतो, त्यामुळे वातव्याधी शांत होतात. आता वायूचा गुण जर बघितलं तर वृक्ष गुण आहे, परंतु आपण तेलाचा उपयोग जर बघितला तर तेलामध्ये स्निग्ध गुण असतो आणि त्या स्निग्ध गुणामुळे ते वायूचा ऱ्हास करतो, म्हणून ते वातव्याधीमध्ये उपयोग होतो. अशा पद्धतीने त्यांनी विशेषाचे लक्षण सांगितले. तेच पुढे तुम्हाला डीपमध्ये थोडं सांगण्याचा प्रयत्न केलेले की आता इथे बघा, इथे त्यांनी सांगितलेले की विशेष आता पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश यांच्या परमाणूमध्ये ते काल, दिशा, मन आणि आत्मा हे नित्य द्रव्य विशेष असतात आणि म्हणूनच तुम्हाला सांगितलेले की या कणाद दर्शनाचे वैशेषिक दर्शन म्हणून का पडले? कारण की जे पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश जे परमाणू आहेत त्यामध्ये तुम्हाला काल, दिशा, मन आणि आत्मा यांचे अंश सापडतात आणि म्हणूनच वैशेषिक दर्शन तुम्हाला पदार्थ चॅप्टरमध्ये तुम्हाला वैशेषिक दर्शनमध्ये या विशेष गुणांचे तुम्हाला विश्लेषणात्मक तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर इथं तेच समजायचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता समोर त्यांनी सांगितलेले की चिकित्सेमध्ये त्यांचे सिद्धांत कशा पद्धतीनं आपण विशेषांचे उपयोग करू शकतो. तर आता जर समजा समजा आता शरीरामध्ये क्षीण दोष झालेले त्यांना वाढविणे, त्याच्यानंतर प्रकोपित दोषांचे प्रशमन करणे. आता हे बघा, क्षीण दोष वाढविणे. आता हे बघा मित्रांनो, जर समजा एखादा कृश व्यक्ती असेल आपल्याला त्याला थोडं जाड करायचं असेल तर त्याला आपण मधुर गणाधित द्रव्यांचा उपयोग करतो आणि प्रकोपित दोषांचे प्रशमन करणे. जर समजा आपल्याला वात व्याधी वाढलेली आहे शरीरामध्ये तर त्यांचे शमन करण्यासाठी आपण तेलाचा उपयोग करतो. तर तेच उदाहरण इथं त्यांनी सांगितलेले. तर अशा पद्धतीने त्यांनी या 2 वाक्याद्वारे सांगण्याचा प्रयत्न केलेले की वाढलेल्या दोषांना कमी करणे, ते काढून टाकणे, समदोषांचे समत्व टिकवणे. अशा रीतीने कमी झालेल्या धातूंच्या वाढीसाठी सामान्य प्रयोगाचा केला जातो. आता हे बघा, जर समजा व्यक्ती कृश असेल तर त्याला आपण मधुरादी गणांचे दूध किंवा तूप हे सतत सेवन केलं तर ते कृशापासून स्थूल होते, तर हे समानाची वृद्धी झाली. परंतु आपल्याला समोर त्यांनी सांगितलेले की वाढलेल्या धातूंची कमी करण्यासाठी, आता वाढलेले धातू आपल्याला कमी करायचे आहे. जर समजा आता त्यांनी इथं उदाहरण दिलेले की समजा एखाद्यामध्ये मेद आणि कफ गुण वाढलेले आहे, जसे स्थूलपणा कमी करायचा आपल्याला, मेद आणि कफ गुण वाढलेला असतो आहे की नाही,
कफ आणि मेद गुण. आता यांचा आपल्याला विरोधी आहार आणि विरोधी विहार द्यावा लागतो, तेव्हा ते मेद आणि कफ कमी होतो. तर विरोधी आहारमध्ये जर बघितलं तर सत्व, यव, कोद, कुळित, पडवल, आसवारिष्ठ हे द्यावा लागतो. विशेष विहार जर बघितलं तर त्याला काय करायला लावायचं आपल्याला, स्थूल असेल एखादा ओबेसिटी झालेला असेल तर त्याला आपण काय करायला लावतो, आहारामध्ये कुळीत, पडवळ हे द्यायला लावतो. आणि विहारामध्ये आपण त्याला जागरण करायला लावतो, व्यवहार करायला लावतो, स्नान व्यायाम करायला लावतो. अशामुळे काय होईल की कफ आणि मेद या गुणांचा ह्रास होईल. आणि तेच इथं उदाहरण त्यांनी सांगितलेले. आता हे तुम्हाला समजलं का इथपर्यंत की म्हणजे समान गुणांची आपल्याला वाढ का करावी लागते आणि या विशेष गुणांचा आपण कोणत्या चिकित्सेमध्ये उपयोग करतो. आता समोर त्यांनी इथं सांगितलेलं की सामान्य वृद्धी करणारे असतात, एकत्व करणारे असतात आणि मूल्य प्रयोजन करणारे असतात. विशेष हे काय करतात, ऱ्हासकारक असतात, पृथकत्व आणि दाखविणारे असतात आणि विरुद्ध कार्य करणारे असतात. अशा पद्धतीने त्यांनी या श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न आहे. आय होप की तुम्हाला मी जे सांगायचं होतं मला ते तुम्हाला समजलेलं आहे की सामान्य आणि विशेष आपण कशा पद्धतीने उपयोग करतो. आता तुम्हाला पेपरमध्ये SQ येते, विशेषाचे कर्म लिहून, त्यांचे लक्षणं लिहून त्यांचे प्रकार लिहा. तर तुम्हाला त्यांचे कर्म लिहावे लागतात आणि चिकित्सेमध्ये कशा पद्धतीने त्यांचे कर्म करतात ते लिहून तुम्हाला विशेषाचे प्रकार लिहावे लागतात. तर प्रकार त्यांचे जर बघितले तर हेच द्रव्यविशेष, गुणविशेष आणि कर्मविशेष सांगितलेले. तर आपण द्रव्यविशेष बघूया. तर द्रव्यविशेषाचे जर बघितले तर विशेषाचे 3 प्रकार पडतात, द्रव्यविशेष, गुणविशेष आणि कर्मविशेष. द्रव्यविशेषामध्ये हे ऱ्हासाचे कारण असतात. आता त्यांनी इथं उदाहरण दिलेले, जसे आता एखाद्यामध्ये मासाची वृद्धी झाल्यावर ती कमी करण्यासाठी मासांचे विपरीत गुण असलेल्या द्रव्यांचा उपयोग करा. आता एखाद्या शरीरामध्ये मासाची वृद्धी झालेली तर ते आपल्याला मासांची कमी करायचे, तर त्यामध्ये आपण काय करणार, शंख, शुक्ती, कर्पदिक इत्यादी भस्मे, बाजरी, सावे, कोदरू, मूग या द्रव्यांचा उपयोग करणार. आणि त्यामुळे काय होणार, मास क्षयकारक होणार आणि त्यामुळे जे मासांची वृद्धी झालेली ते मास क्षय होणार. अशा पद्धतीने त्यांनी द्रव्यविशेषाचे एक्झाम्पल सांगितले. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता समोर जर बघितलं तर गुणविशेषांनी त्यांनी सांगितलेले की गुणांच्या आधारावर एका द्रव्याला दुसऱ्यापासून बाजूला करणाऱ्या पदार्थाला गुणविशेष म्हणलेले. आता त्यांचं उदाहरण त्यांनी कसं सांगितले की वायूमध्ये वृक्ष गुण असतो, शीत आणि लघु गुण असतो. परंतु आपण जर समजा वाताचे शमन करायसाठी असेल तर तेलाचा उपयोग करतो. तर तेलामध्ये कोणते गुण असतात, तर स्निग्ध, उष्ण आणि गुरुगुण असतात. तर हे यांचा उपयोग जर केला आपण तर वातांचे आपण शमन करू शकतो. आता कसे करू शकतो की इथं तुम्हाला सांगितलेले की वायूमध्ये कोणते गुण असतात, वृक्ष, शीत आणि लघु गुण असतात. आता त्यांचे विपरीत गुण आपल्याला उपयोग करायचे, जसे की तेलामध्ये स्निग्ध, उष्ण आणि गुरुगुण असतात. आणि हे विपरीत गुण केले तर वाताचे आपण सतत तेलाचा उपयोग केल्याने वात शमन होते. अशा पद्धतीने त्यांनी गुणविशेषाचे एक्झाम्पल दिलेले. इथपर्यंत समजलं. आता समोर आपण कर्मविशेष बघूया. कर्मविशेष म्हणजे काय की जसे एकाच प्रकारचे समान एकसारखे काम करणाऱ्यामध्ये कर्म सामान्य होते. आता इथं उदाहरण त्यांनी सांगितले की ज्यामुळे कफाचा क्षय होईल. आता हे बघा, एखादा जर समजा कफकारक व्यक्ती, आता ते एक जागी बसून आहे तर त्यामध्ये कर्म वाढलेले, परंतु त्यामध्ये उलट गोष्टी करायला लावायच्या ज्यामुळे कफाचा क्षय होईल, ते कर्मविशेष होईल असं त्यांनी सांगितलेले. की जसे चालण्याने कफाचा क्षय होईल किंवा कफाचा प्रमेयादी रोगामध्ये चालणे, फिरणे, पळणे अन्य ठरतात. आता एखादा स्थूल व्यक्ती आहे त्यामध्ये आपण काय करायला लावतो, त्यांना व्यायाम करायला लावतो, चालायला लावतो. आता हे आपण त्यांचे वेगळे कर्म करायला लावतो आणि म्हणून त्यामध्ये काय होते की कर्माचा ऱ्हास होऊन त्यामध्ये आपल्याला कफाचा ऱ्हास होतोय. आणि म्हणून तेच इथं आपल्याला एक्झाम्पल म्हणून कर्मविशेष सांगितलेले. जसेच अजून एक एक्झाम्पल सांगितले की चल गुणामुळे काय होते, वायुदोष वाढतो. आता चल गुणांचं विपरीत करायला लावायचं, जसे की वायूचे शमन होईल, जसे की आराम करायला लावायचं, त्यांना जास्त धावपळ करायला नाही लावायचं, त्यामुळे वायूचं काय होईल, शमन होईल. तेच इथं त्यांनी सांगितलेले. अशा पद्धतीने हे इथं कर्मचे त्यांनी उदाहरण सांगितलेले. आणि अशा पद्धतीने तुम्हाला विशेषाचे 3 प्रकार तुम्हाला सांगितलेले आणि त्यांचे एक्झाम्पल सांगितलेले. आय होप की तुम्हाला हे सर्व सामान्य आणि विशेष एकदम डीपमध्ये व्यवस्थितपणे सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि ते तुम्हाला समजलेलं आहे. तर आपल्याला त्रिदंड आणि आयुर्वेदाचे आधारस्तंभ सांगितलेले. तर आधारस्थान अधिकरण कोणते, तर हे श्लोक इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या. सत्व, आत्मा, शरीर हे मन, आत्मा, शरीर हे 3 त्रिदंड असतात, म्हणजेच हे एक तिवळीसारखं असतात. या तिन्हींच्या संयोगामुळेच जीवात्मा या लोकात असतो आणि या लोकातच सगळे आपल्याला कर्मफळ, ज्ञान, मोह, सुख, दुःख हे करावं लागतात. इथेच आपल्याला सगळं फेडावं लागते असं त्यांनी शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेले. तर तेच लक्षात ठेवा. तर
आता हेच जे पुरुष आहे मित्रांनो, जे सत्व आत्म शरीर संयोगालाच पुरुष असे त्यांनी सांगितलेले, यालाच चेतना सुद्धा म्हटलेले आणि हेच त्याच्यासाठी आयुर्वेद शास्त्र ही प्रकाशित केलेले आहेत. आता पुरुष आणि लोक यांचे त्यांनी भेद सांगितलेले, तर ते आपण समजून घेऊया. तर पुरुष, आता हे बघा, या दोन शब्दातून होणारी अभिव्यक्ती निरनिराळी असते. तर पुरुष शब्द आपण कोणाला म्हणतो, तर पुरुष शब्दाने पंचमहाभूत आणि चेतना या आत्मा यांच्या संयोगाचे ज्ञान होते. लोक शब्दाने जगातील दिसणाऱ्या पदार्थांचे ज्ञान होते असे त्यांनी सांगितलेले. पुरुष शब्दाने आपल्याला काय होते की पंचमहाभूत आणि चेतना या यांच्या संयोगाचे ज्ञान होते. लोक शब्दाने काय होतील की जगातील दिसणाऱ्या पदार्थांचे ज्ञान होते असे त्यांनी पुरुष आणि लोक या दोन्ही शब्दांचे वेगळेपणा दिसून सांगितलेले. तर हे भेद त्यांनी सांगितलेले आणि या म्हणून त्रिदंड शब्दाने जे लोक शब्दाविषयी सांगितले जातात त्यालाच पुरुष शब्दाने सांगितलेले. आता इथं त्यासाठी विशाल जग उभे केले आहेत. तेच पुरुषांच्या दीर्घ आयुष्य संपन्न वेदना विरहित निरामय जीवनासाठी आयुर्वेदाची ज्ञान राशी प्रकट केली गेली आहे. आता इथं त्यांनी लक्षणं सांगितलेली की पुरुषांच्या दीर्घ आयुष्य संपन्न राहणे, वेदना विरहित राहणे, निरामय जीवनासाठी कशा पद्धतीनं आयुर्वेदाची ज्ञान राशी प्रकट केली गेली आहे. ते पुरुष म्हणजेच आपण आयुर्वेदामध्ये उपयोग करतो अशा पद्धतीने त्यांनी लक्षणं सांगितलेले. तर इथपर्यंत समजलं का? इथे तुम्हाला फक्त सामान्य आणि विशेष हे इम्पॉर्टंट SQ आहे आणि तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर हे समजल्यानंतर आता यामध्ये तुम्हाला एवढं आहे ते समोरच्या आपण लेक्चरमध्ये घेऊया. तर इथे मी तुम्हाला आपण इथे संपूया. तर हे व्हिडिओ जर तुम्हाला नक्कीच आवडले असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.